आज सकाळी 10 वाजता मनोजदादा उन्हामध्ये बाज टाकून एका शेतात उपोषणाला बसणार आहेत आणि दादांची प्रकृती ठीक नसताना 7 उपोषणं झालं, हे 8वं उपोषण आहे. अगदी अशा प्रकारचं उपोषण या भारत देशात कुठं झाल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. त्याच्यामुळं उन्हाचा पारा 40 ते 45च्या दरम्यान जातो आहे. दादाच्या जीवाला आणि बाकी सगळ्याच जीवाला तिथे धोका निर्माण होऊ शकतो आहे. तरीही दादांनी ही रिस्क समाजासाठी घेतली. म्हणून एक समाजाचा घटक म्हणून मला त्यांना विनंती करायची आहे. आम्ही त्यांना आता भेटूनसुद्धा विनंती करणार आहे. 2-3 दिवस झालं दादाला सांगतो आहे की दादा, उन्हात आपण अर्धा ताससुद्धा थांबू शकत नाही, इतकं प्रचंड ऊन आहे आणि तुम्ही उपोषण, आमरण उपोषण तेही करताय, पायात चप्पल न घालता आणि कुठलंही डोक्यावर काही न घेता उपोषण करायचं म्हणताय. हे अतिशय अडचणीचं ठरणार आहे तुमच्यासाठी आणि 6 कोटी मराठ्यांना तुम्ही हवे आहात. 6 कोटी मराठ्यांसाठी तुमचं या समाजासाठी असणं किती महत्त्वाचं हे गेल्या 2.5 वर्षात बघितलं आहे. त्याच्यामुळं समाज तुमच्यामुळे एक झाला आहे. त्यामुळे अत्यंत भावनिक आव्हान आम्हाला करायचं आहे की तुम्ही हे टोकाचं पाऊल मागं घ्यावं आणि उन्हात उपोषण करण्यापेक्षा आंतरवलीच्या त्या व्यासपीठावर उपोषण करावं ही विनंती करणार आहेत. आणि सरकारलाही विनंती आहे, काल शिष्टमंडळ येऊन गेलं आहे, चर्चा झाली काही प्रमाणात, तर त्यांचा काही निर्णय होत असेल तर तो 10च्या आत व्हावा, म्हणजे दादाला उपोषणाला बसायची गरज पडणार नाही. आणि महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या बांधवांना विनंती आहे, जिथं असताल तिथून सोशल मीडिया किंवा प्रत्यक्ष भेटून दादांना रस्त्यावर असं उन्हात उपोषण न करण्याची विनंती करावी. नक्कीच पुण्यातनं आम्ही आज सकाळी या ठिकाणी असंख्य मराठा बांधव आलोत. आज आल्या पहिलं तर हेच आहे की दादांना विनंती करणार आहोत की दादा, आपण जे उपोषण करण्याचं ठरवलं आहे ते उन्हात बसून करणार आहात, विदाऊट चप्पल आणि बाजेवर. तर हे अत्यंत वेदनादायी आहे, कारण मनोजदादांसारखं जे नेतृत्व आज या मराठा समाजाला कित्येक वर्षानंतर भेटलं आहे आणि जर दादांना काही झालं तर पुढे या नंतर कित्येक वर्ष आपल्याला असं नेतृत्व भेटणार नाही. आणि जे काही आजपर्यंत भेटलं आहे दादांची 12 वर्षाची जी तपस्या आहे समाजासाठीची, त्यातनं या 3 वर्षात दादांमुळे भरपूर काही समाजाला भेटलं आहे. त्यामुळं नक्कीच आम्ही या ठिकाणी दादांना, नाना असतील, आम्ही सगळ्यांमार्फत विनंती करणार आहोत की दादा, एवढं कडक उपोषण नको. आणि सरकारला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की दादांना जर हे उपोषण करायला लागलं आणि दादांना निश्चित चक्करसुद्धा जरी आली तर या महाराष्ट्रात कधी न घडलेली घटना या मराठा समाजाकडनं घडेल, हेही आम्ही आपल्या मार्फत सांगतोय. आज आम्ही पुण्यातून मोठ्या संख्येने अंतरवली सराटी येथे सकाळी दाखल झालेलो आहोत आणि लाखो मराठ्यांची फौज आता अंतरवली सराटीच्या दिशेने रवाना झालेली आहे. थोड्याच वेळात लाखो मराठे अंतरवलीत येणार आहेत. आम्ही सर्वजण मिळून मनोजदादांना विनंती करणार आहोत की दादा, असं कठोर उपोषण आता आपल्याला नको आहे, कारण आपण 8 उपोषण केलेले आहेत, आता हे 9वं उपोषण आहे. तरी इतकं कठोर उपोषण न करण्यासाठी, विनंती करण्यासाठी लाखो मराठे आज अंतरवलीत येणार आहेत. आणि मनोजदादांच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे, त्यांच्या जीविताला कुठल्याही प्रकारचा धोका नाही झाला पाहिजे, याची काळजी या सरकारने घ्यायची आहे. आणि लवकरात लवकर 10च्या आत जो काय सरकारचा निर्णय आहे तो लवकरात लवकर सरकारने सांगावा, ही आमची सरकारला कळकळीची विनंती आहे.